जय महाराष्ट्र मित्रांनो, LIC हाऊसिंग फायनान्स यांच्यातर्फे ज्युनियर असिस्टंट या पदासाठी भरती निघाली आहे। तुम्ही ते वाचू शकणार आहात आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहे, जसं तुम्ही ते बघू शकताय, मुंबई, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, नाशिक, अमरावती, कोल्हापूर, जळगाव अशा अनेक ठिकाणी सेंटर्स आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा आहे आणि अनेक शहरांमध्ये ही वॅकन्सी असणार आहे। तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालेलं आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय, 25/7/2024 पासून आपण अप्लाय करू शकतोय। 14/8/2024 ही शेवटची तारीख आहे। ऑनलाईन फी पेमेंट करायची आणि रजिस्ट्रेशनची। त्यानंतर आपली जी एक्झाम आहे ज्युनियर असिस्टंटसाठी त्याची टेंटेटिव्ह डेट सप्टेंबर 2024 असणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ते बघू शकताय, सॅलरी पण इथे चांगली आहे। 35,000 रुपये इन हँड सॅलरी मिळते आणि त्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी ॲड होतात, जसं HRA झालं, अदर बेनिफिट झालं, PF झालं, अशा अनेक गोष्टी ॲड होतात। त्यामुळे सॅलरी पण चांगली आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते बघू शकताय, सिलेक्शन प्रोसेस फक्त तुमची ऑनलाईन एक्झाम होणार, इंटरव्ह्यू होणार आणि तुम्ही LIC हाऊसिंग फायनान्समध्ये जॉबला लागणार। डिटेलमध्ये समजून सांगतोय त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की वर्क फ्रॉम होम अपडेट, गव्हर्नमेंट जॉब अपडेट किंवा तरुणांसाठी इंटर्नशिप झाले, स्कॉलरशिप झाले, बिझनेस आयडिया झाले, अर्निंग आयडिया झाले, असे अनेक सारे टॉपिक आणतोय। त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, LIC हाऊसिंग फायनान्स बद्दल तुम्ही ऐकूनच असाल, LIC बद्दल तर ऐकूनच आहे। तर LIC हाऊसिंग फायनान्स काय करतं, ज्यांना पण घर घ्यायचं तर आपण लोन घेऊ शकतोय LIC हाऊसिंग फायनान्स तर्फे, अशी या वेबसाईटवर तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल। आता तुम्ही ते बघू शकता, यांच्यातर्फे जी भरती निघाली आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये समजून सांगतो। जसं की ते बघू शकताय, तुम्ही इंडियन सिटीजन आहात, भारतीय नागरिक आहात, तुम्ही ज्युनियर असिस्टंट या पदासाठी अप्लाय करू शकताय। मग कुठल्या स्टेटसाठी किती वॅकन्सी आहे तुम्ही बघू शकताय, जसं आंध्र प्रदेश झालं 12 जागा आहे, आसामसाठी 5 जागा आहे, पण सगळ्यात जास्त जागा तुम्ही ते बघू शकताय महाराष्ट्रामध्ये आहे। टोटल 53 जागा आहे आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये 200 जागांसाठी ही भरती असणार आहे। मग वेगवेगळे शहर आहे, गावं आहे, त्या ठिकाणी सुद्धा या जागा असणार आहे। ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता, ज्युनियर असिस्टंट आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर अजून तुम्हाला डिटेलमध्ये या तारखा मी समजून सांगितलेल्या आहे। त्यामुळे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे, यांच्या वेबसाईटवरून आपण ऑनलाईन अप्लाय करू शकतोय। त्यानंतर पेमेंट पण मी तुम्हाला किती मिळणार आहे सांगितलंय, जसं की बघा तुम्ही कुठल्या सिटीत राहतात त्यानुसार इथे पेमेंट तुम्हाला बघायला मिळेल। बेसिक पे 20,000 सगळ्यांसाठी सेम आहे, फक्त HRA वेगवेगळा होत जातो। मग तुम्ही Tier 1 सिटीजमध्ये राहता, Tier 2 सिटीजमध्ये राहता, Tier 3 सिटीजमध्ये राहतात, मग त्यानुसार तुम्हाला HRA बघा वेगवेगळा आहे। त्याच्यानंतर अदर बेनिफिट तुम्हाला मिळतात, ते तुम्ही बघू शकताय। PFचं कॉन्ट्रीब्युशन होतं ते तुम्ही बघू शकताय। म्हणजे टोटल मंथली तुम्ही ते बघू शकताय 35,200 रुपयांपर्यंत जातो आणि ॲन्युअल इन्कम जर आपण बघितले तर 4,22,000 रुपयांचं पॅकेज आपल्याला इथे स्टार्टिंगला मिळतं। त्यानंतर तुमची सॅलरी वाढत जाते, पेमेंट पण वाढतो, म्हणजे इन हँड बघायला गेलं तर 32,000 ते 35,000 रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे। ओके, त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट, इथे प्रोबेशनरी पिरियड असणार आहे, म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर 6 महिन्याचा तुमचा प्रोबेशनरी पिरियड असणार आहे, त्यानंतर तुम्ही ते जॉईन होता। ओके, त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया, पात्रता काय असणार आहे, तर सगळ्यात आधी समजून घ्या, तुमचं वय 1/7/2024 रोजी कॅल्क्युलेट होणार आहे। तुमचं वय 21 ते 28 आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय। त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालं आणि मिनिमम 60% मार्क पडले इन एनी डिसिप्लिन। एनी डिसिप्लिनचा अर्थ असा होतो, तुमचं सायन्स झालं आहे, कॉमर्स झालं आहे, आर्ट झालं आहे, BBA झालं आहे, की जे पण तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे तुम्ही अप्लाय करू शकताय। फक्त इथे एक अट दिलेली आहे की तुम्ही पार्ट टाइम एज्युकेशन केलं आहे किंवा डिस्टन्स लर्निंग केलं आहे तर तुम्ही इलिजिबल नाही आहे, कारण की अनेकांचे कमेंट्स असतात की आम्ही मुक्त विद्यापीठातनं केलं आहे, डिस्टन्स लर्निंग केलं आहे, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकत नाही। बाकी ज्यांनी रेग्युलर केलं आहे ते सगळे इथे अप्लाय करू शकताय। आणि अजून इथे एक अट दिलेली आहे की कम्प्युटर लिटरसी, म्हणजे थोडक्यात कम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे पाहिजे। मग कम्प्युटरचं तुमच्याकडे एखादं सर्टिफिकेट पाहिजे, डिप्लोमा झालेला आहे, डिग्री झालेला आहे, तुम्हाला सगळ्यांना बेस्ट असणार आहे। मग तुमचं MSCIT वगैरे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला इथे कामाला येणार आहे। ओके,
आणि एक्सपिरियन्स असेल तर प्रेफर्ड आहे, म्हणजे असं नाही की असलाच पाहिजे, असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे, पण शेवटी तुम्ही जी एक्झाम देणार आहे, इंटरव्ह्यू देणार आहे, त्याच्याच बेसिसवर सिलेक्शन होणार आहे. एज क्रायटेरिया ऑलरेडी मी तुम्हाला समजून सांगितलं आहे, 21 ते 28 इयर तुमचं पाहिजे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, तर जसं मी तुम्हाला सांगितलं ज्युनियर असिस्टंट या पदासाठी तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे आणि इंटरव्ह्यू होणार आहे. आता तुम्ही बघा एक्झाम कशी असणार आहे, तर बघा 200 प्रश्न 200 मार्कांसाठी असणार आहे, इंग्लिशमध्येच ही एक्झाम होणार आहे आणि 120 मिनिटं तुम्हाला मिळणार आहे. मग कुठले कुठले सब्जेक्ट आहे, जसं की इंग्लिश लँग्वेज, लॉजिकल रिझनिंग, जनरल अवेअरनेस, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि कम्प्युटर स्किल, असे 40 क्वेश्चन तुम्हाला असणार आहेत 40 मार्कासाठी. टोटल 200 क्वेश्चन 200 मार्कासाठी इथे असणार आहे. त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे 0.25 हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर सगळी माहिती तुम्हाला दिसून जाईल. इंटरव्ह्यू कसा होणार आहे त्याच्याबद्दल पण इथे माहिती दिलेली आहे. मग एक्झाम आणि इंटरव्ह्यू याच्याच बेसिसवर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा तुमची मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे, जी की अगदी सोपी आहे, म्हणजे मिलिटरी वगैरे सारखी नसते, ही एकदम सोपी आहे. त्यामुळे तुम्ही इथे इझिली पास होऊन जाल. जस्ट तुम्हाला इंटरव्ह्यू आणि एक्झामवर फोकस करायचं आहे. त्यानंतर अप्लाय कसं करायचं, तर बघा ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. प्लस तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर किती फी असणार आहे ते पण इथे दिलेले आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल ज्युनियर असिस्टंट या पदासाठी 800 रुपये फी आहे. प्लस तुम्ही इथे बघा 18% GST चार्जेस दिले. जसं की बँकिंगच्या जेवढ्या पण एक्झाम होत आहे तिथे खूप जास्त फी घेतली जाते, इथे पण 800 रुपये घेतली जाते, हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. शेवटची तारीख 14/8 आहे. त्यामुळे जे पण तुमचे मित्र एलिजिबल आहे किंवा त्यांना बँकेत जॉब पाहिजे किंवा अशा रिलेटेड जॉब पाहिजे आहे, नक्की ते इथे अप्लाय करू शकताय. चांगली जॉब अपॉर्च्युनिटी आहे आणि अशाच अपडेटसाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथे पाहून तुम्हाला सगळी माहिती वाचायला मिळेल, अप्लाय लिंक मिळेल. त्यामुळे नक्की शेअर करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.